1919 ते 23 पर्यंत 35,000 यहुदींनी या फिलिस्तीनमध्ये आपला बाळबिस्तान बसविलं होतं आणि इतर ठिकाणी जे यहुदी लोक होते ते सुद्धा हळूहळू या ठिकाणी फिलिस्तीनमध्ये आधीच त्या ठिकाणी यायला त्यांनी सुरुवात केली होती. म्हणून जर्मनी जे आहे ते जर्मनीला आपल्याला या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी विश्वासघात केला होता जर्मनीचा. कारण जर्मनीमध्ये राहूनच त्यांनी ब्रिटन आणि फ्रान्सचा विरोध केला होता आणि युद्ध जिंकण्यामध्ये सहकार्य हे यहुदींनीच केलं होतं. म्हणून त्यांना अशी भीती होती की आपण जर जगाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये जर राहिलो तर आपल्याला जर्मनी काही सोडणार नाही. म्हणून फिलिस्तीनमध्ये यहुदीची संख्या जी आहे ही हळूहळू त्या ठिकाणी वाढतच गेली. म्हणून काही कट्टरपंथी जे लोक होते यांना असं वाटायला लागलं की बा या यहुदी समुदायाचे लोक आपल्या फिलिस्तीनमध्ये आल्यामुळं आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, आपलं जे इस्लाम धर्माचं जे तत्त्व आहेत याचं एक नुकसान होत आहे. लोक रीतिरिवाज आणि परंपरा विसरायला लागलेल्या आहेत. म्हणून तर यांच्यामध्ये यहुदी आणि या मुस्लिम लोकांमध्ये संघर्ष हा वाढला आणि 14 मार्च 1947ला यूएनने या इस्रायलला त्या ठिकाणी स्वतंत्र देश म्हणून त्या ठिकाणी घोषित केला. आता यूएनने त्या ठिकाणी मान्यता दिल्यानंतर इस्रायल हा स्वतंत्र देश निर्माण झाला आणि मग फिलिस्तीनमध्ये जे यहुदी आलेत यांच्यामुळे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आणि इराणने इस्रायलला स्वतंत्र देश त्या ठिकाणी घोषित करण्याला त्या ठिकाणी यूएनमध्ये विरोधसुद्धा केला होता. परंतु अरब राष्ट्रांनी याचा विरोध केल्यामुळे बराचसा या ठिकाणी संघर्ष वाढायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणून फिलिस्तीनचे 2 भाग पडलेत, त्यामध्ये एक इस्रायल आणि एक इराण. आता अस्तित्व हा यूएनमुळे हा इस्रायल देश अस्तित्वात आला, पण इराणला तुर्कीनंतर त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि या इराणला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली. परंतु 1953 पर्यंत मात्र इराणने फिलिस्तीनच्या या इस्रायल राष्ट्राला त्या ठिकाणी समर्थन दर्शवलं या 5 वर्षामध्ये. तर या 5 वर्षामध्ये असं काय झालं की इराणचं मत त्या ठिकाणी बदललं. आता तो इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून त्या ठिकाणी मानू लागला. हे त्या ठिकाणी पाहणं फार मोठं इंटरेस्टिंग आहे.